सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। जो काही आपल्याला विषय हा चालला आहे की या जगामध्ये वावरताना शरीराच्या साह्याने आपण वावरत असतो, इंद्रियांच्या साह्याने वावरत असतो आणि वर्षानुवर्ष असंच वावरत असतो त्यांच्याबरोबर, म्हणून तेच मी आहे असं आपल्याला वाटायला लागतं. प्रत्यक्षात त्याचा काहीही संबंध नसतो. त्यागू बोलिला साधकासी प्रपंचू मिथ्या सिद्धासी तो सकळ द्वंद्व समरसी अहर्निशी अलिप्त. म्हणजे काय? आपण प्रपंचू मिथ्या सिद्धासी म्हणजे जो सिद्ध आहे, म्हणजे जो जाणकार आहे त्याला सगळं ज्याला माहिती झालंय की हे जे आपल्याला देह म्हणजे मी वाटतंय ते नाही आहे, तो प्रपंचू मिथ्या सिद्धासी. प्रपंच करतो तो, पण तो प्रपंच त्याला खोटा वाटतो. सगळा प्रपंच तो करत असतो, करायचं, पण ते काय आहे? खोटं आहे. म्हणजे काय? गंमत अशी आहे, आता सोडून द्या, म्हणजे पहिलीतली सुद्धा मुलं पाटीवर लिहितात की नाही ही शंकाच आहे, पण आम्ही 12वी पर्यंत आम्ही मॅथ्स पाटीवरच प्रॅक्टिस केली. पाटीचं उदाहरण एवढ्यासाठी घेतलीये मी
की पाटीवर लिहायचं आहे, बोर्डवर लिहायचं आहे. आपण घरामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी लिहितो आहोत. बघा काय होतं बघा. परंतु पाटीवरचं लिहिलेलं हे खोटं आहे. कारण काय? ते पुसलं जात आहे ना. तुम्हाला समजा होमवर्क सांगितलं आणि तुम्ही पाटीवर लिहून आणलं होतं. पण अशी एक काळ असा होता की छोट्या मुलांना सांगितलं ना, घरचा अभ्यास करून या, की ते आजची मुलं खूप हुशार आहेत. पण एक काळ असा होता ती मुलं खरंच घरी पाटीवर करायची आणि पाटी जायची पुसून. आणि मी पाटीवर केलं होतं. म्हणजे मुलं खोटं नाही बोलायची, पण अज्ञान होतं ते. उदाहरण एवढ्यासाठी आहे की पाटीवर लिहिणं म्हणजे थोड्या वेळाने ते पुसलं जाणार आहे हे माहिती आहे. म्हणजे ते काय आहे? मिथ्या आहे. पण तरीसुद्धा लिहिणं महत्त्वाचं आहे ना. त्यामुळे या संसारामध्ये राहत असताना लिहिणं का महत्त्वाचं आहे? तर पाटीवर लिहिलेलं जे प्रॅक्टिस झालेलं आहे ते आता आपल्या ब्रेनमध्ये फिक्स आहे. म्हणजे ते आपण शिकलो. 10 वेळा पाटीवर पाढे लिहून आमचे पाठ झाले. कायमचं ते लक्षात राहिलं. पाटी पुसली गेली. अशा अर्थाने प्रपंचात राहून सुद्धा जो आला आहे प्रपंच तो प्रत्येक क्षणी करायचाच आहे. पण हा प्रपंच पुसला जाणार आहे. पाटीवर लिहिलेला आहे तो, काय अर्थच नाही त्याला. परंतु राहणारे काय मग? जशी पाढ्यांची प्रॅक्टिस राहिली डोक्यात, मॅथ्सची प्रॅक्टिस डोक्यात राहिली, पक्कं झालं मॅथ्स पाटीवर प्रॅक्टिस करून, त्याप्रमाणे संसारात राहून काही कर्म करत असताना, प्रसंगांना तोंड देत असताना आपण बरंच काही शिकलो. ते मात्र फिक्सच राहिलं. पण तरीसुद्धा हा प्रपंच कसा पुसला जाणारा आहे. त्यातनं आपल्याला खूप अपेक्षा जी असते फळांची ते होणार नाही. हे ज्याला समजतं तो सिद्ध. प्रपंचो मिथ्या सिद्धासी. म्हणजे सिद्ध जो असतो, साधू जो असतो, साधना करणारा जो असतो त्याला प्रपंच करावाच लागतो. प्रपंच याचा अर्थ काय माहिती आहे का? पोटा पाण्यासाठी केलेला सगळा प्रयत्न, त्यालाही प्रपंच करावा लागतो. पण तो काय समजतो? हे सगळं काय आहे? मिथ्या आहे. खरं काय आहे? तर भगवंताची भेट हीच खरी आहे. तो सकळ द्वंद्व समरसी. द्वंद्व समरसी अहर्निशी अलिप्त. म्हणजे काय? द्वंद्व जे आहे, द्वंद्व आहेच ना. ह्याच्यामध्ये द्वंद्व आहे. म्हणजे सुख आणि दुःख, यश आणि अपयश, याला म्हणतात द्वंद्व. एक ही बाजू आणि एक ती बाजू आहेच प्रत्येक गोष्टीला. तो त्याच्यात समरस होऊन जातो द्वंद्वामध्ये सुद्धा. म्हणजे अरे मला अपयश आलं, नको यायला, मग मी काहीतरी करतो जरा व्यवस्थित. अरे हो मला यश आलं, बरं झालं, आता मी असाच वागतो. असं तो समरस होतो. तरीसुद्धा
अहर्निशी अलिप्त. अह म्हणजे दिवस आणि निशा म्हणजे रात्र. इतकं सगळं करून सुद्धा तो रात्रंदिवस प्रत्येक गोष्टीपासून अलिप्त असतो. सुख दुःख हे द्वंद्व आहे. सुख मिळाल्यावर तो मनुष्यच आहे ना. तर सुख मिळाल्यावर मनुष्य वागतो तसा तो वागतो, पण त्यांना तो लवकर बाहेर येतो. आणि दुःखही मिळाल्यावर जसा सामान्य मनुष्य वागतो, डोळ्यातून पाणी येतं, तसाच तोही वागतो, पण त्यातून सुद्धा तो लगेच बाहेर येतो. सुख दुःख हे द्वंद्व आहे. त्यात तो मनुष्य मात्रांप्रमाणे समरस पण होतो, पण तरी सुद्धा तो त्याच्यापासून ताबडतोब अलिप्त होऊ शकतो. त्याला सिद्ध म्हणायचं. जो अलिप्त पापपुण्यासी तो अलिप्त सुख दुःखासी, जो अलिप्त प्रबोधुनी बुद्धीसी तो मी चिदांशी चिदात्मा. बुद्धी तर आपल्याला प्रबोधन करते. बुद्धीशिवाय जीवन चालू शकत नाही, पण तरीही बुद्धी काय आहे? साधन आहे ना. त्याच्याही पासून जो अलिप्त आहे तो आत्मा आहे. काय आहे? एक आपल्याला उदाहरणाने समजायचंय. मिथ्या वाटतो हा प्रपंच म्हणजे काय? नेहमीच उदाहरण आहे, वेदातलं उदाहरण आहे. एक घडा आहे पाण्याचा. त्या घड्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आकाशाचं प्रतिबिंब पडलंय आणि प्रत्यक्षात घड्यामध्ये पाहायला गेलं की तिथे आपल्याला ते दिसतं. म्हणजे घड्यामध्ये आकाश बुडाल्यासारखं वाटतं. म्हणजे आकाशाला आम्ही स्पर्श नाही करू शकत. एखादा म्हणेल की मला आज फार आनंद झाला, मी आकाशाला स्पर्श केला. कोणत्या आकाशाला? घटातल्या आकाशाला. तर तो होईल का? म्हणजे खऱ्या आकाशाला स्पर्श होईल का? तर नाही, कारण आकाशाचं प्रतिबिंब घटात पडलेलं आहे. प्रतिबिंब हे खरं नसतं ना. पण ते कसं वाटतं? घटामध्ये आकाश बुडालंय असं वाटतं. आता मला सांगा, एकतर हे झालंच, पण घटामध्ये पाणी आहे. घटामधलं आकाश जे आहे ते पाण्यात बुडालंय असं वाटतं. मग आता आकाश भिजलंय का? खरं आकाश भिजलंय का? नाही, कारण जे आकाश भिजल्यासारखं वाटतंय तो भास आहे, ते प्रतिबिंब आहे, ते खरं आकाश नाहीये. ते प्रतिबिंब असल्यामुळे आकाश पाण्यात बुडालंय असं वाटतं आणि आकाश ओलचिंब झालंय असं वाटतं. पण खरं आकाश भिजलेलं नसतं. म्हणजे काय? आपलीच कथा आहे ही की ज्या माझ्या बुद्धीमध्ये नुसतं प्रतिबिंब आहे याचं,
चैतन्याचं प्रतिबिंब आहे, ती बुद्धी सुखदुःखांवर काम करत असताना विवेक करते ना, ती त्यावेळी काय होतं, प्रतिबिंब हलू लागतं. म्हणजे चैतन्याचं एवढं प्रतिबिंब आमच्या बुद्धीत पडलेलं असताना आम्ही एखाद्या येड्यासारखे रडत असतो, आम्हाला सहन होत नाही दुःख. दुःखामध्ये पूर्ण बुडाल्यासारखे भासतो आम्ही. पण प्रत्यक्षात तसं असतं का? नाही. का नाही? आम्ही का बुडालो नाही? दुःखाने वाईट दशा आम्हाला का आली नाही? कारण दुःख झालंय मनाला, मनाची दशा झाली आहे वाईट. पाणी गढूळ आहे डबक्याचं, डबक्याची दशा वाईट. त्यावर पडलेलं प्रतिबिंब खराब जरी दिसलं तरी मूळ जी वस्तू आहे ती खराब नाहीच आहे. मी काय आहे? मी चैतन्य आहे, मी आत्मतत्व आहे, मी ओरिजिनल आहे. आणि मनामध्ये जे तरंग उठतात ते तरंग या सुखदुःखांचे आहेत. कधी बरं वाटतं, कधी वाईट वाटतं, कधी हवंसं वाटतं, कधी नको नकोसं वाटतं. हे सगळं काय आहे? मिथ्या आहे. कारण त्याचा स्पर्श मला होत नाही. मी म्हणजे कोण? चैतन्य. मी म्हणजे शरीर असू शकत नाही, हे प्रूव्ह झालेलं आहे आता. आणि हे दिवसानुदिवस जेवढं क्लिअर होत जाईल तेवढं मग कळायला लागतं की संसारात राहायचं आहे. वैराग्य म्हणजे प्रत्येक गोष्ट घडली की त्यापासून अलिप्त, त्या गोष्टीचं काम झालं की त्यापासून अलिप्त. तोपर्यंत अटॅचमेंट, संपलं की डिटॅचमेंट. त्याला म्हणायचं वैराग्य. इंद्रिय जरी भोगत असली आपली, म्हणजे अशी अवस्था येते, डोळ्यांनी बघतो आहे, काय करायला पाहिजे त्याच्यावर ते सुचतं आहे, कानांनी काहीतरी ऐकतोय, कधी काहीतरी गंभीर गोष्ट आहे, कधी काहीतरी विनोद आहे, त्या विनोदावर हसू येतं आहे, कधी दुःख होतं आहे त्याच्यावर रडू येतं आहे. हे सगळं होतं आहे. पण तरी त्या त्या क्षणी ते सगळं होत असताना त्याच्यावर उपाय करून ते सगळं मिथ्या आहे. कारण काही कालावधीनंतर ते संपणार आहे. त्यावेळी ज्याला आठवतं आणि त्यातून तो त्यावेळी, म्हणजे लवकरात लवकर, समजा आता आपल्याला राग आला, राग येणारा मनुष्य काय म्हणतो? अहो माझा 8-8 दिवस रागच जात नाही. दुसरा म्हणतो अहो तुमचं तर 8 दिवस राग जात नाही, माझा 1 महिनाभर जात नाही. तिसरा म्हणतो मी वर्षानुवर्ष विसरू शकत नाही. परंतु हे काय आहे? अलिप्तता म्हणजे काय आहे शेवटी? तर हा जो काळ आहे राग येण्याचा, तो कमी कमी होत जाणं, म्हणजेच एखादी गोष्ट लवकर लवकर विसरत जाणं. कारण खोट्या गोष्टी किती वेळ आठवणार आहे तुम्ही? 12 वाजता सावलीकडे पाहिलं की सावली अगदी माझ्या 1 सुद्धा नव्हती, माझ्याच खाली एवढीशी सावली पडत होती. मला राग आला, ही सावली अशी का पडते?
हा राग मी दिवसभर करत बसले, मिथ्या आहे ना, ती सावली म्हणजे मिथ्या आहे, ती म्हणजे काय मी आहे का? अहो ती कधी लांब पडते कधी जवळ पडते. त्याच्याप्रमाणे मनाला सवय आहे. मनाला काय सवय आहे? काहीतरी एक घडलं की एक तर काहीतरी आपल्याला बरं वाटलं असं म्हणावं, ॲक्सेप्टन्स किंवा रिजेक्शन. काहीतरी आपल्याला आवडलं नाही असं सांगावं, काहीतरी सुख झालं आहे असं सांगावं, काहीतरी दुःख झालं आहे असं सांगावं, काहीतरी चांगलं आहे असं सांगावं, काहीतरी वाईट आहे असं सांगावं. बस मनाचं मनोरंजन हे असं असतं. त्याची दुनिया छोटी आहे मनाची. तो सारखा काहीतरी क्रिएट करतो. जसं लहान मुलांना आईवडिलांनी लक्ष नाही दिलं, काहीतरी ते वेगळं वेगळं करायला लागतात की आई रागवली तरी चालेल, पण ते आईचं लक्ष गेलं माझ्याकडे, त्यांना बरं वाटतं. तसं मनाचं आहे. मनाला स्वतःचा प्रेझेन्स टिकवून ठेवायचा असतो. त्याचा परिणाम आपल्यावर काहीच होत नाही. तुम्हाला सांगते ना की हे बुद्धीमध्ये जे चैतन्याचं प्रतिबिंब पडतं ना, ही एक खूप मोठी कृपा आहे आपल्यावर, फार मोठी कृपा आहे. त्या बुद्धीमध्ये जर आज चैतन्याचं प्रतिबिंब पडलं नसतं तर या जीवनाची काय अवस्था झाली असती हे आपण कल्पनाही करू शकत नाही. तुम्हाला या अधिक मासाबद्दल माहिती असेल, पण तेच आपल्या जीवनाचं मूळ कारण कसं आहे ते सांगण्यासाठी ती माहिती द्यावी लागेल. शास्त्रोक्त माहिती आहे ती, आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जीवनाच्या दृष्टीने. आता या विश्वामध्ये काळ जो मोजला जातो मुळामध्ये, पूर्वी शेतकरी सूर्याकडे पाहून शेतीची कामं करायचे. पहाटे उठून सूर्य उगवेपर्यंत ठराविक कामं झाली पाहिजेत. सूर्य उगवल्यावर काय, सूर्य इतका वर आल्यावर काय करायचं, सूर्य डोक्यावर आल्यावर कोणती कामं करायची, अशा रीतीने शेतकऱ्याला सूर्याकडून घड्याळ कळायचं. म्हणजे ही जी कालगणना आहे आपल्या पृथ्वीवरती, ती सूर्यामुळे होते हे तर आपल्याला माहिती आहे. पण तुम्हाला सांगू, तितकीच महत्त्वाची ती चंद्रामुळेही होते. कालगणना ही 2 प्रकारची आहे. इतकंच काय, सूर्य आणि चंद्र यांना इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे की पूर्वीचे राजे हे सूर्यवंशातले राजे आहेत की चांद्रवंशातले राजे आहेत असं म्हटलं जायचं. म्हणजे वंश हा म्हणतात एकच असतो, तसं नाही. सूर्यवंश आणि त्याच्यात अनेक पुन्हा वंश, अनेक घराणी, आणि चांद्रवंश आणि त्याच्यात अनेक घराणी, म्हणजे इतकं महत्त्व होतं. तर सूर्य आणि चंद्र हे थोडक्यामध्ये तेजस्वी मानले जातात. आणि कालगणना ही सूर्य आणि चंद्र या दोघांच्याही साह्याने केली जाते.
बेसिकली सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे, चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. चंद्राला प्रकाश सूर्यापासून मिळतो, पण तरीही सूर्याने चंद्राला ते स्थान दिलेलं आहे महत्त्वाचं. त्याचं कारण, ज्याप्रमाणे दिवस हा सूर्याशिवाय होऊ शकत नाही, त्याप्रमाणे रात्र ही चंद्राशिवाय होऊ शकत नाही. आता त्यात म्हणाल तुम्ही की अमावस्या, तर त्याला अजून खूप डीप जॉग्रफी शिकायला पाहिजे. चंद्र असतो, पण तो लहान लहान होत जाऊन तो कुठे जातो वगैरे त्या गोष्टी तर खूप वेगळ्या आहेत. ते काय सायन्सचा भाग आपल्याला काही शिकायचं नाही आहे. परंतु चंद्राशिवाय, चंद्राच्या सानिध्याशिवाय, चंद्राच्या हालचालीशिवाय रात्र होऊ शकत नाही. आता अमावस्येला जरी चंद्र दिसला नाही तरी रात्र असतेच. त्याचप्रमाणे पावसाळ्यात आभाळ असलं, अंधार झालेला असला तरी सूर्याचं अस्तित्व आहेच, म्हणून तर दिवस असतो. काय रात्र नाही होत तेव्हा? अचानक रात्र नाही न होत. त्या दोघांचंही महत्त्व आहे. आणि ह्याच्यावरून सूर्यमास म्हणजे सूर्यामुळे निर्माण झालेले महिने आणि चांद्रमास म्हणजे चंद्रामुळे निर्माण झालेले महिने असं मोजलं जातं. तर साधारणतः बघा आता कसं आपण चाललो आहोत. सूर्य हा अतिशय तेजस्वी आहे, म्हणून काही त्याची कालगणना जी आहे ती जास्ती महत्त्वाची आणि चंद्राची कमी महत्त्वाची अशी मानली जात नाही. दोघांच्याही गतीला एक वेगळा इम्पॉर्टन्स आहे. कारण आहे त्याचं. चंद्राच्या आकर्षणामुळे भरती ओहोटी होतातच की, त्याच्यामुळे त्यांची गती कशी आहे, ते काय कसे फिरतात. सूर्य प्रत्येक महिन्यात एकेका राशीत प्रवेश करतो. ढोबळ मानाने सांगते, अशा 12 राशीतून 12 महिन्यात तो प्रवेश करतो. अशी ही सूर्याची कालगणना आहे. 1 वर्ष लागतं त्याला. आणि चंद्र सूर्य राशींमधून प्रवेश करतो. एकेका राशीतून पुढे पुढे जातो तो. प्रत्येक राशीत 1 महिना. आणि चंद्र 27 नक्षत्रांचा प्रवास करतो. आता याला एक गोष्ट आहे, चंद्राचा प्रवास आहे तो लवकर संपतो. सूर्याचा प्रवास 365 दिवस चालतो बरोबर. त्याला 2 कारणं असतील. चंद्राचा मार्ग लहान असेल, किंवा चंद्र लहान आहे म्हणून जास्त स्पीडने जात असेल. काहीही म्हणा तुम्ही, काहीही म्हणा. किंवा रात्र ही दिवसापेक्षा लहान असते, म्हणून सुद्धा चंद्राचा मार्ग लहान आहे. त्याचा जो रस्ता आहे, त्याचं जे ट्रॅव्हलिंग आहे, प्रवास, तो कमी आहे चंद्राचा असं म्हणा, किंवा त्याची स्पीड जास्त आहे असं म्हणा. आपल्याला काही त्याच्याशी करणं नाही. त्याच्यामुळे दोघांच्या गतीमध्ये फरक येतो. सूर्याची गती 365 दिवस सूर्याचा प्रवास आहे. चंद्राचा प्रवास समजा एका महिन्याचा आधी काढू, सूर्याचा प्रवास 30 दिवस आहे.
चंद्राचा प्रवास 19च दिवस आहे. दर महिन्यात 11 दिवसांचं अंतर पडतं. अशा रीतीने चांद्रवर्ष हे लवकर संपतं. परंतु आपले जे सण उत्सव आहेत ते त्याच दिवसात येतात. उदाहरणार्थ दिवाळी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर जास्तीत जास्त, गुढीपाडवा एप्रिल किंवा मार्च किंवा एप्रिल जास्तीत जास्त. म्हणजे ही उदाहरणं झाली. मग ते सण उत्सव जे आहेत ते त्याच महिन्यात यायला पाहिजे. पण आपली ह्याची गती कशावर अवलंबून आहे? सूर्य आणि चंद्र. असं जर केलं तर ह्याचा एक महिना चालला आहे, त्याचा दुसराच महिना चालला आहे. असं जर केलं तर हे सण उत्सवसुद्धा, ती दिवाळी पार कधी जानेवारीत सुद्धा येऊ शकते. मग असं झालं तर सूर्य आणि चंद्र यांचं एकमेकांशी रिलेशन पण आहे ना आकाशामध्ये. त्या योगाने ते सगळं चाललेलं असतं. आणि म्हणून बरोबर 32 महिने आणि 16 दिवस इतके दिवस झाले. साधारण 3 वर्षाला 4 महिने कमी, 3.5-4 महिने कमी, की एक अधिक महिना येतो. आणि त्याला मलमास का म्हणतात? कारण सूर्याचा प्रवास 12 महिन्यात संपलेला आहे. 12 राशींमध्ये त्याचं फिरणं संपलेलं आहे. सूर्याचं सगळं व्यवस्थित होत आहे, पण चंद्राला जे कमी पडतं आहे त्यामुळे सूर्याचं फिरणं नाही आहे या महिन्यात. संक्रमण म्हणतात त्याला. सूर्याचं संक्रमण कोणत्याही राशीत नाही. सूर्याचं संक्रमण, सूर्य तेजस्वी आहे, तर तो फिरला तरच त्याचं तेज पसरेल ना. तर त्या मानाने त्याची तेजस्विता या महिन्यात कमी असते. हा चांद्रमास आहे. अधिक मास हा चांद्रमास आहे. प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीत फिरत असतो. त्याच्यामुळे जसा तो सूर्य फिरेल, चमचमणारी वस्तू फिरली तर त्याचं तेज जसं सगळीकडे पसरत राहतं, तसं सूर्य या अधिक मासात रिकामा असतो आपला प्रवास करून. आणि म्हणून या मासाला मलमास म्हणतात. आता सूर्याची मदत नाही आपल्याला, आपलंच तेज वाढवायचं आहे, म्हणून पुण्यकर्म करायची. आता ह्याचा आपल्याशी संबंध कसा? फार मोठी कृपा भगवंतानी आपल्यावर केलेली आहे. ती अशी की चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडतं. चैतन्य हा सूर्य आहे, जीव हा चंद्र आहे. खरं म्हणजे चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, तरी सूर्याने दिलाय आणि त्याला ऑथॉरिटी पण दिल्यात ना. तसं केलंय चैतन्याने, तसं केलेलं आहे. चैतन्याचा प्रवासच नसतो, तो सगळ्या विश्वाला व्यापतो. आणि ते व्यापणं म्हणजे काय? तोच त्याचा मूळ स्वभाव आहे. तो काही इकडून तिकडे जात नाही कुठाही, तो असतो सगळीकडे चैतन्य. पण जीवाचा मात्र प्रवास आहे ना, जीवाचा प्रवास आहे. मग जीव हा कसा आहे माहिती आहे? जीव हा स्थूल पण आहे, जीव हा सूक्ष्म पण आहे. आता सूक्ष्म शरीर जे आपण म्हणतो ना, तो सूक्ष्म जीव म्हणा, नसेल म्हणायचं तर सूक्ष्म शरीर म्हणा, काही होत नाही त्याला.
गंमत अशी आहे बघा, जे आत्मतत्व आहे ते या चराचराला प्रकाशित करतं. म्हणजे खोलीतली वस्तू, खोलीतला दिवा वस्तूंनाही प्रकाशित करतो आणि तिथं कोण कोण बसले माणसांनाही प्रकाशित करतो. म्हणजे चर आणि अचर, सजीव आणि निर्जीव सगळ्यांना प्रकाशित करतो तो. त्याप्रमाणे चैतन्य हे सगळं सजीव आणि निर्जीव सृष्टीला प्रकाशित करतं. निर्जीव सृष्टीला प्रकाशित करणं काही विशेष नाही. त्यांच्या आतमध्ये दुसऱ्या हालचाली नसतात. उदाहरणार्थ बघा, मला काय सांगायचं आहे, रेडिओचं एक स्टेशन लावलं, आपण जे स्टेशन लावलं ते चालू होतं. रेडिओ निर्जीव आहे, आतमधून त्याच्या काही हालचाली नसतात. रेडिओ स्वतः काही करत नाही, दुसरं स्टेशन लावून बसत नाही लगेच की तुम्हाला मी मुंबईच्या पण न्यूज ऐकवतो, पुण्याच्या पण ऐकवतो, असं नाही करत ना. किंवा आपण व्हॉट्सअप उघडला तर तो मोबाईल ॲटोमॅटिक तुम्हाला यूट्यूब दाखवायला सुरुवात नाही करत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यूट्यूब पहा. म्हणजे वस्तूंना आपण ऑपरेट करतो. असा चैतन्य सगळ्या निर्जीव गोष्टींना पण प्रकाशित करतो. त्यात काही विशेष नाही आहे. म्हणजे सगळ्या हालचाली घडत आहेत त्यात तो दाखवतो. परंतु गंमत अशी आहे की इथे ही जी सजीव निर्मिती आणि त्याच्यामध्ये मनुष्याची, बाकीचं आपल्याला काही घेणं नाही, त्या मनुष्याच्या निर्मितीमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहेत. आता चैतन्याने काय केलंय, जीवाला स्वतःचा प्रकाश नाही, बुद्धीमध्ये आपलं प्रतिबिंब पाडून त्याने तो प्रकाश दिलेला आहे, प्रकाशित केलेला आहे. प्रकाशित करणं नुसतं गोष्ट वेगळी आहे, त्याला ती पॉवर दिली आहे. चैतन्याप्रमाणे वागण्याची पॉवर दिली आहे. शब्द काही असो, मागचं कुठलं तरी काढून तुम्ही ह्या बोलण्याशी कंपॅरिझन करू नका. हा विषय हा या फ्रेम पुरता आहे, कारण शब्द असे मागे पुढे होतात. इथे आपण काय समजतोय बघा, सूर्य आणि चंद्राशी कंपॅरिझन करतो आणि फक्त एवढा विषय आपण समजून घेतोय. म्हणजे असं समजू नका की चैतन्य हा एक मनुष्य आहे आणि त्यांनी हा याला म्हणजे चैतन्य हा एक बॉस आहे आणि मनुष्याला प्रकाश दिला आहे, असं नाही. एक समजावून घेण्यासाठी की चैतन्य हे सूर्य आहे, तर हा जीव हा चंद्र आहे. थोड्याफार प्रमाणात का होईना, पण त्याला प्रकाश मिळालेला आहे चैतन्याचा. आता बुद्धीमध्ये चैतन्य प्रतिबिंबित होतं, कारण बुद्धी सूक्ष्म आहे. सूक्ष्म गोष्टीमध्ये प्रतिबिंब पडू शकतं, चकचकीत गोष्टींमध्ये प्रतिबिंब पडू शकतं. बुद्धी सगळ्यात शार्प आहे, सगळ्यात सूक्ष्म आहे, म्हणून त्याच्यात प्रतिबिंब पडतं. आता मनुष्याला देह आहे, मन आहे, मनामध्ये विचार येतात, मनाला डिसिजन घेता येत नाही, इंद्रिय आतमध्ये इन्फॉर्मेशन आणत असतात, त्याच्यावर मन काहीतरी बोलतं, हे सगळं आहे. म्हणजे काय होतं, टी व्हीचं एक स्टेशन लावलं, रेडिओचं एक स्टेशन लावलं की आतून काही हालचाल नाही, ते फिक्स असतं. इथे गडबड काय झाली आहे माहिती का, चैतन्याने मला प्रकाश दिला आहे, बरोबर आहे, पण तरी आतल्या गोष्टी काहीतरी बोलत आहेत, ते वासना काहीतरी बोलत आहेत आणि ते बदलून टाकतायत, सगळं ट्युनिंग बदलून टाकतायत. ते मन काहीतरी बोलतंय. मला दुःख झालं, मी इकडे शरीराला पण मी म्हटलंय आणि मग मी मनाला पण मी म्हणायला लागतो, अशी सगळी गडबड आहे. आणि मग त्याच्यामुळे मिसट्यून होत आहे सगळं. हे मिसट्यून केव्हा होणार नाही,
जरी माझ्या बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडत असलं तरी मी या अंडरस्टँडिंगला जर आले की मीच चैतन्य आहे आणि मी या सगळ्यांना डायरेक्ट करणार आहे, मी डायरेक्टर आहे. मग प्रत्येक वेळी दुःख झालं, मला दुःख होईल का? मनाला दुःख होत असतं. आणि ते सगळं काय आहे ते खोटं आहे, म्हणजे ते संपेल. मग काय त्याच्यावर उपाय करायला मनुष्य स्वतंत्र आहे ना, त्याचे हातपाय कोणी बांधून नाही ठेवलेले. आणि दुःख हे काय आहे? अटळ आहे. आपणच लिहिलेले ग्रंथ आहेत ते सुखदुःखांचे, त्याला काही करू नाही शकत आपण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चैतन्याचा प्रवास हा प्रवासच नसतो, तो संपलेलाच असतो कायम. जीवाचा प्रवास लांबलचक असतो. उलटा आहे हा. इथे चंद्राचा प्रकाश छोटा, चंद्राचा प्रवास छोटा आहे तिथे, इथे जीवाचा प्रवास लांबलचक आहे, अतिशय लांबलचक. आणखीन एक दुसरी गोष्ट अनेक वेळा आपल्याला माहिती आहे, या देहातून मनुष्य गेल्यानंतर जे सूक्ष्म शरीर राहतं, सूक्ष्म शरीरामध्ये काहीही डेव्हलपमेंट होत नाही. या देहामध्ये आपण केवळ चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडलेलं असताना जेव्हा तुम्हाला देह असतो, तुम्ही परत असा प्रश्न करू शकता की बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब असतंच, कारण चैतन्य सगळीकडेच आहे. चैतन्य बुद्धीमध्ये आहे पण तिथे शरीर नाही आहे. हे बघा, इथे काय वस्तू आहेत, पुस्तक आहे, वही आहे, मोबाईल आहे, सगळ्यामध्ये चैतन्य आहेच, कारण चैतन्यामध्येच हे सगळे आहेत. चैतन्याशिवाय जगात दुसरं काही नाही. मग जर नुसती मन आणि बुद्धी असेल तर त्याच्यावर पण वस्तूंप्रमाणे त्याच्यामध्ये चैतन्य आहे, पण त्याचा काही उपयोग नाही. पण ज्यावेळी एक विशिष्ट देह आहे आपल्याला आणि तो देह असताना त्या देहाची जी बुद्धी आहे त्याच्यात चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे, त्यावेळी मनुष्य खूप डेव्हलप करू शकतो हा देह असेपर्यंत. आणि जे काही डेव्हलप केलेलं आहे त्याच गतीने तो देह नसताना जातो, त्याच गतीने जातो. चेंज होत नाही, चेंज होत नाही, त्यात काहीही बदल होत नाही. बदल जर करायचे असतील तर आता देह असतानाच आपल्या सगळ्या आचार विचारात बदल करायचा. मग काय झालं माहिती का, की ज्यांना जेव्हा आपले देह नाहीसे होतात, तो देह नाहीसा झाल्यावर सूक्ष्म शरीराचा जो प्रवास असतो त्याच्यात डेव्हलपमेंट काहीही होऊ शकत नाही. आणि असं अनडेव्हलप जे लाईफ आहे त्याचा यातना भोगण्यापलीकडे काही उपयोग नाही. मग त्याच्यासाठी धक्का बसेल तुम्हाला, त्याच्यासाठी केवळ आपण देहामध्ये राहून पूर्ण आपलं जीवन डेव्हलप करावं, सुंदर करावं, आपल्याला सगळं चांगलं करण्याच्या संधी मिळाव्यात म्हणून आपल्या वासना नष्ट करण्यासाठी कर्मांचा उपयोग आपल्याला व्हावा.
म्हणून हा देह आपल्याला मिळालेला आहे. आणि हे जीवन, देहासहित असलेलं हे जे जीवन आहे, 100 वर्षांचं जीवन, अत्यंत उदारपणाने परमेश्वराने आपल्याला अधिक मास म्हणायचं का अधिक वर्ष म्हणून दिलेलं आहे. 100 वर्षाचं जीवन कंटिन्युअसली पुण्यकर्म केली पाहिजेत. कंटिन्युअसली आपण आपली डेव्हलपमेंट करून घेतली पाहिजे. कुणाच्याही चांगलं वाईट वागण्याचा काही प्रश्नच नाही. तर परमतत्वाची स्पीड काय आहे, आपली स्पीड काय आहे, ह्यातली गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला हे जीवन आहे केवळ आणि केवळ हा अधिक मास म्हणायचा आणि पुण्यकर्म, दान, म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका. दान म्हणजे काय, आजच्या भाषेत दान म्हणजे काय, जे आपल्याला येतं ते दुसऱ्याला सांगून मोकळं व्हायचं, सत्संगाला लावायचं लोकांना. आजच्या भाषेत दान म्हणजे काय, चांगले व्हिडिओज असतील तर जास्तीत जास्त लाईक्स करायची. ज्याला जास्त लाईक तो मनुष्य जास्त ऐकतो. हे सगळ्या प्रकारचं हे दानच आहे. दान म्हणजे लोकांना वाटतं पैसा, आणि नको बाबा, आपलंच आपल्याला पुरत नाही तर कुठे दान करा. दीपदान, दीपदान म्हणजे काय, दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश, दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश कोणत्या गोष्टींनी पडेल, माझ्या कोणत्या हालचालींनी पडू शकेल. दुसऱ्याशी वाईट वागले तर काय प्रकाश पडणार आहे त्याच्या जीवनात, दुसऱ्याबद्दल वाईट विचार केले तर माझ्याही जीवनात अंधार, त्याच्याही जीवनात अंधार, काय उपयोग त्याचा. काही म्हणजे काहीही या जीवाची कपॅसिटी नसताना आत्मतत्वाने एवढं मोठं स्थान दिलं की बाबा रे, तू हा देह घे आणि त्या देहानी काय कर, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. या कानांनी मला केवळ चांगलंच ऐकू येऊ दे. दुसऱ्याचं कोणीतरी काहीतरी वाईट सांगते आणि मी ऐकत बसलो, नको. या कानांनी मला केवळ भगवंताचंच नाव ऐकू येऊ दे, केवळ अध्यात्मशास्त्रच ऐकू येऊ दे. या डोळ्यांनी मला केवळ सगळं चांगलंच दिसू दे, लोकांमधले वाईट गुण, कुठे काय सगळं वाईट 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 ॲक्सेप्टच करायला नको. भद्र, भद्र म्हणजे एकदम मंगल, एकदम पवित्र, एकदम चांगलं, अशी माझी दृष्टी असू दे, असं माझं श्रवणयंत्र असू दे, असा माझा विचार असू दे, असं माझं मन शुद्ध असू दे. इंद्रिय काय करतात, इंद्रिय नुसती बघतात, ऐकतात. ज्यावेळी मन अतिशय पवित्र असतं त्यावेळीच आपण शुद्ध विचार करायला लागतो. जे काही पाहतो आहे, आता सर्वांभूती परमेश्वर बघायचा म्हणजे काय, तर मनुष्यच आम्हाला दिसतोय डोळ्याला, अजून त्याचे गुणदोषच दिसत आहेत, आम्हाला नाही परमेश्वर बघतायत. मनात आधी ती छबी तयार झाली पाहिजे आणि मग ते विचारात मग उमटतं आपल्या, तेव्हा कुठे आम्हाला तो परमेश्वर दिसायला लागेल, नाही तर नाही दिसणार. असं अतिशय मोठी कृपा भगवंताने हे जीवन म्हणजे हा देह देऊन केली आहे. खूप सहजासहजी आम्ही सगळ्या गोष्टी करतो आणि
प्रत्येक क्षणी आम्ही म्हणतो की आम्ही केलं, पण यातलं आम्ही काही करू शकत नाही. आम्ही करावं याच्यासाठी त्यांनी फार मोठी योजना केली आहे की जे तू काही करशील आणि त्याचं कम्युनिकेशन आम्हाला अज्ञानामुळे ओळखता येत नाही, त्याच्यासाठी सूक्ष्मात जायला पाहिजे. आणि सूक्ष्मात जाण्यासाठी आपण साधना केली पाहिजे, रोज 10 मिनिटं तरी. मग भगवंताचं कम्युनिकेशन काय आहे, तो काय सांगतोय आपल्याला, कळवळून सांगत असतो. बाबा रे, हा देह असेपर्यंत क्षणोक्षणी चांगले विचार कर, क्षणोक्षणी चांगलं राहा, चांगलं वाग, चांगलं कर. जे तू वाईट विचार करशील आधी तुझ्या मनात न जातात ते विचार, नंतर दुसऱ्यांबद्दल तो वाईट विचार होतो. दुसऱ्याला काही होतही नाही त्याचं, तूच वाईट विचार करतो आणि तुझं मन तूच खराब करतो. प्रत्येक वेळी भगवंत हे सांगत असतो, स्वतःचं कल्याण करायचं असेल तर प्रत्येक इथल्या कुठल्याही जीवाबद्दल आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. त्यांना जसं वागायचं तसं वागू दे. मागचंच लेसन पुढे चालू आहे, हा मागच्या जन्मीचं पुढे लेसन चालू आहे, तो चालत राहू दे. मला काय करायचं आहे फक्त मी आता ठरवलं पाहिजे. आणि आपला जो प्रवास आहे तो शेवटी चैतन्याच्या स्पीडनी आपला प्रवास झाला पाहिजे, तेव्हा कुठे आपलं कल्याण होईल. चैतन्याच्या हातात हात घालून आपला प्रवास झाला पाहिजे. तो कसा होईल, ज्यावेळी आपणच चैतन्य होऊ तेव्हा. बाकी काय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि